देशाचा एक काहीतरी आहे मोठा विषय काल बैठक मंत्री होते आणि अधिकारी मंत्री का किती आपल्या माझं संख्या लागते पॉप्युलरिटी ठीक आहे तुमची पॉप्युलरिटी असं पण तुम्ही सोशल मीडियावर मी पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 13वा दिवस आहे आणि या आंदोलनाला खरं तर विरोधकांचा पाठिंबा आता दिवसेंदिवस वाढत चाललाय. आमदार रोहित पवार आता या आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत. या आदिवासी विद्यार्थ्यांशी ते संवाद साधतायत. या थोड्या वेळाआधी खरं तर सुजात आंबेडकर यांनी देखील आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. या ठिकाणी त्यांनी भेट दिली होती आणि दिवसेंदिवस या आंदोलनाला आता पाठिंबा वाढताना पाहायला मिळतो. हे दृश्य आपण पाहतोय. पुण्यातील आंदोलनस्थळी रोहित पवार आता दाखल झाले. सुप्रिया सुळेंनी देखील फोनवरून या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला आता पाठिंबा वाढतोय. आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात रोहित पवारांनी चर्चा केलेली आहे. हे दृश्य आपण पाहतोय. मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचं सध्या या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि सुजात आंबेडकर यांनी देखील या आंदोलनाला या आंदोलनस्थळी भेट दिली होती आणि त्यानंतर आता रोहित पवार देखील या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरं तर या विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या आहेत. त्यापैकी एक मागणी सरकारच्या वतीनं मान्य करण्यात आली आहे. मात्र इतर मागण्यांसाठी अजूनही हे आंदोलन सुरूच आहे आणि गेल्या 13 दिवसांपासून पुण्यातील मांजरी या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक निर्णयाला आमचा पाठिंबा आहे असं महत्त्वाचं विधान रोहित पवार यांनी केलं. पुण्यातील आंदोलनस्थळी आता रोहित पवार दाखल झालेत. वयाची अट रद्द करून विद्यार्थ्यांचं तोंड बंद करू नका अशा शब्दात देखील रोहित पवार यांनी टोला लगावला. आमदार रोहित पवार यांची सरकारवर टीका पाहायला मिळते. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक निर्णयाला आमचा पाठिंबा आहे असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी देखील आदिवासी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात रोहित पवारांनी या आंदोलकांशी चर्चा केली आहे. काही वेळा आधी खरं तर मांजरीतील या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी सुजात आंबेडकर यांनी देखील भेट दिली होती. वयाची अट रद्द करून विद्यार्थ्यांचं तोंड बंद करू नका. आमदार रोहित पवार यांची सरकारवर ही टीका आहे. सध्या पुण्यातील मांजरी येथील आंदोलनस्थळी रोहित पवार हे देखील आता दाखल झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा पाहायला मिळतो. पुण्यातील आंदोलनस्थळी रोहित पवार दाखल झालेत. आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात रोहित पवारांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे. मांजरीमध्ये गेल्या 13 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. पुण्यात रोहित पवार देखील आता आदिवासी आंदोलकांच्या भेटीला पोहोचलेत. हे दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी पुण्यातील मांजरीमध्ये रोहित पवार दाखल. यश तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन इथं करत आहात. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये बहीण तिथं आंदोलन करत आहेत. मी नागपूरला गेलो होतो. तिथे असताना आपल्यातल्या काही पालघरमध्ये आंदोलन चालू आहे, वर्ध्यात चालू आहे, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ते चालू आहे. जेव्हा पहिला जिहार आणला गेला सरकारकडनं त्या जिहारचा तुम्ही सर्वांनी विरोध केला. त्यामध्ये 70% हॉस्टेलचं आरक्षण हे लोकल आदिवासी समाजाच्या मुलामुलींना दिलं होतं. पण तुमचा युक्तिवाद जो होता, जो योग्य होता, की आम्ही ग्रामीण भागामध्ये राहणारे सर्व आहोत, त्यामुळे मेजॉरिटी जे मुलं आणि मुली ज्या शिकायला पुण्यात नाही तर प्रमुख शहरामध्ये येतात, ते तसं लोकल नसून
मेजॉरिटी बाहेरचे असतात, त्यामुळे हे 70% लोकेशन बेस्ड आरक्षण जे केले ते आम्हाला मान्य नाही. 26 ची जी वयाची अट टाकली होती ती तुम्हाला मान्य नव्हती आणि मग तुम्ही आंदोलन सुरू केलं. सरकारला त्या आंदोलनाचा कुठेतरी धास्ती घ्यावी लागली आणि त्यांनी पहिल्यांदा GR तो बदलला, पण वय 26 वरनं 30 केलं. तुम्ही तुमचं आंदोलन तसंच पुढं चालू ठेवलं. अनेक लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला, त्याच्यामध्ये आम्ही असेल, इतरही पक्षाचे सर्व नेते असतील आणि मग कुठं ना कुठंतरी हे आंदोलन पुढे घेऊन जाणं हे तुमच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं होतं. काल तुमचं आंदोलन बघून आणि महाराष्ट्रामध्ये जी मोठ्या प्रमाणात युवांची संख्या ती एकत्रित येत आहे त्या सगळ्या गोष्टी बघून सरकारला पहिल्यांदा मोठी बैठक ही घ्यावी लागली. 5 तास बैठक काल चालू झाली. त्याच्यामध्ये आपल्यातले काही विद्यार्थी गेले होते, मंत्री महोदय होते आणि अधिकारी होते. बाहेरून बघत असताना आम्हाला असं वाटलं की 5 तास बैठक, 5 तास ही बैठक चालू आहे म्हणजे काही ना काहीतरी सिरियस सुरू आहे. पण तुमच्यातले जे काय विद्यार्थी तिथे गेले होते, सूरज आणि जे इतर विद्यार्थी गेले होते, त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्हाला कळालं की त्या बैठकीमध्ये आमच्या ज्या मागण्या त्या पुढे ठेवण्यात आल्या होत्या. मंत्री महोदय बसले होते, अधिकारी बसले होते आणि प्रत्येक मागणीच्या समोर ते म्हणत होते ही होऊ शकत नाही, ही होऊ शकत नाही, याच्यावर आपल्याला चर्चा करता येणार नाही, नंतर बघू. मग कुठं ना कुठंतरी तुम्ही हे जे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करत आहात, आपल्यातले जे बंधू आणि बहिणी जे इथं उपोषण करत आहेत, काही प्रमाणात या सर्वांची, तुमची आणि आपल्या सगळ्यांची थट्टा कालच्या बैठकीत झालं असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं तर मी शॉक झालो जेव्हा आपल्यातला एक व्यक्ती जो मंत्री महोदयांकडे भेटण्यासाठी गेला होता, त्या व्यक्तीने मला सांगितलं, विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की मंत्री महोदय म्हणाले की मंत्री बनणं सोपं नसतं, आमदार बनणं सोपं नसतं, त्याला पॉप्युलॅरिटी लागते, मतदान लागतं, पैसा लागतो, ताकद लागते. मला या सर्व मंत्र्यांना आणि आमदारांना सांगायचंय, तुम्ही मंत्री आणि आमदार कोणामुळे झाला असाल तर या विद्यार्थ्यांमुळे आणि यांच्या पालकांमुळे त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे 5 तासाच्या बैठकीमध्ये दुर्दैवाने तिथं काहीच झालं नाही आणि मी खरं तर तुमचे जे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी तिथे गेल्या होत्या त्यांना मानलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन करतो की मंत्र्यांच्या समोर बसल्यानंतर अनेक लोकांना भीती वाटते. आपण सामान्य परिवारातली लोक आहात, भीती वाटते, प्रेशर येतं आणि त्या प्रेशरचा उपयोग करून सरकार जे म्हणायचे, जे त्यांना करायचे ते तुमच्या तोंडून ते मान्य करून घेतात. पण तुमचे सर्व प्रतिनिधी हे ढीठ होते, ते मंत्र्यांना घाबरले नाही, तुमची बाजू भक्कमपणे मांडत होते आणि त्यांना जेव्हा जाणवलं की आता सरकार आपल्यावर दबाव आणतंय, त्यांनी निर्णय घेतला विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहायचं. ज्या खऱ्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागे घ्यायचं नाही, अशी भूमिका तुमच्या सगळ्या प्रतिनिधी तिथं घेतली. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. 3-4 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये तुम्ही सर्वांनी मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये बोलत असताना मला माहित नाही तुमच्यातले किती जण तिथे होते. आपण आव्हान काय केलं होतं की जे कुठले आमदार या मुलांच्या मतदानामुळे, आदिवासी समाजाच्या पाठिंब्यामुळे, यांच्या आई वडिलांच्या मतदानामुळे जे आमदार झाले आणि आज सत्तेत आहेत, त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे, बैठकीला तिथं गेलं पाहिजे. याच्या आधी कधी हे आमदार आपल्याला दिसत होते का? पण तुम्ही सर्वांनी फोन केला, तुम्ही प्रेशर आणलं आणि मग आज 25च्या 25 आमदार मंत्रालयामध्ये बसलेले तुम्हाला आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात. ही आहे तुमच्या सर्वांची ताकद, ही आहे तुमच्या एकजुटीची ताकद.
मंत्री महोदय याच्या आधी जेव्हा भेटत होते तेव्हा म्हणत होते माझ्या हातामध्ये काहीच नाही. जे आहे ते कोणाच्या हातामध्ये आहे? सीएम साहेबांच्या हातामध्ये. 5 तास बैठक घेतली, प्रेशर तुमचं आलं आणि प्रेशर त्या ठिकाणी आल्यानंतर आज दुपारी कुठला तरी निर्णय तिथं घेतला. तो सुद्धा काय की 2011चा GR लागू नाही केला. 30 वयोगट जे काय आहे 30चा जो काही ती मर्यादा टाकलेली त्याला टेम्पररी स्थगिती दिली. म्हणजे या विषयातून बाहेर निघायचं आणि कसं तरी पळून जायचं आपल्या जबाबदारीपासून, अशी भूमिका या मंत्री महोदयांची तिथं दिसते. हे चालणार नाही. 2011चा जसाचा तसा GR हा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची भूमिका आमची सुद्धा आहे. आमचं या भूमिकेला पाठिंबा आहे. खरं तर तुम्ही आणि आपण सर्वांनी या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांचं अभिनंदन केलं पाहिजे, आभार व्यक्त केले पाहिजे की त्यांनी आपल्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. अनेक लोकांना असं वाटत होतं पुण्यामध्ये जो कार्यक्रम झाला तिथं राहुल गांधीजी आले, बोललेत आणि निघून गेले. पण तुमच्यातलीच एक भगिनी व्यासपीठावर गेली होती आणि तुमची भूमिका तिने ठामपणे मांडली. हिंदीमध्ये तर त्या बोलल्याच, पण त्यांचं परत एकदा मी अभिनंदन करतो, त्या मराठीमध्ये सुद्धा तिथं बोलल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.